मी रात्रीचं जेवण स्किप करून काय खाणार आहे ते सांगतेच पुढे. पण त्याच्या आधी वेट लॉससाठीचा प्रयत्न स्टार्ट केलेला आहे. म्हणून उठल्या मस्त गरम पाणी पिलं. टिफिनसाठी पोहा बनवलेला. नंतर माझ्यासाठी तो गरम करून बिनसाखरेच्या चहासोबत मी ते एन्जॉय केला. नंतर कामाला लागले. रूम आधी क्लीन करून आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर चिनू स्कूलहून आल्यावरती आम्हाला दीदीचं असं बेल्ट घालायचं असतं आणि दीदीला आल्या केसातले रबर्स काढून टाकायचे असतात. मग दुपारच्या जेवणामध्ये 1.5 चपाती, भाजी आणि चटणी घेतले. संध्याकाळी आणि परत बिनसाखरेचा चहा घेतला 1 कप. आणि कृष्णाला आवलं ना, मला असं असते की ते कृष्णाचा चेहरा बघून असं वाटतं तुम्हालाही ते दाखवावं, म्हणून हा क्लिप तुमच्यासाठी. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. मी जरी जेवणार नसले तरी आमच्या आहोंसाठी तर स्वयंपाक करावंच लागणार होतं आणि तसंच पोरीही जेवणार होती, म्हणून मस्त स्वयंपाकाला लागले. आधी भाकऱ्या करून घेतल्या. तर शक्य झाल्यास साखर आणि मैद्याच्या गोष्टी, तसंच चपातीही खायचं बंद करायचं म्हणते आहे. बघू आता, त्याच्याऐवजी फक्त भात घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये असं ठरवते आहे. तर कितीही शक्य होणार आहे माहिती नाही मला, पण स्टार्ट तरी केलं आहे. मग त्याच्यानंतर भाजी बनवली दोडक्याची. मेथीची भाजीही बनवणार होती, ती पण रेसिपी शेअर करणार नाही कारण खूप वेळा मेथीची भाजी दाखवून झाली आहे तुम्हाला. मग मस्त तुपामध्ये भाजीची फोडणी टाकणार होते. तर जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण ह्याची मस्त फोडणी घालून घेतली. त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं. त्याचबरोबर खिसलेलं वाळलं खोबरं, चटणी आणि असं मसाल्याचं जर भाजी करत असेल तर मी त्याच्यामध्ये दूध घालते. खूप छान भाजी होते. हळद, गूळ आणि गरम मसाला घालून त्याच्यामध्ये दोडक्याची फोडी टाकून ना ते वाफवायला ठेवून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि मी शेंगदाणे संपले होते म्हणून ते ओव्हनमध्ये भाजून घेतले आणि त्याचं कूट करून मग त्या भाजीमध्ये टाकले. थोडंसं पाणी देखील टाकलं होतं शिजण्यासाठी मी, आणि मीठ आणि कोथिंबीर भरभरून मस्त भाजी तयार केली. शेंगदाण्याचे लाडूही बनवले. दिवाबत्ती केली. चिनूला कन्यापूजनसाठी आमंत्रण होतं, तिकडं घेऊन गेले. आणि मी संध्याकाळी अशी कुठलीही हिरवी भाजी किंवा सॅलेड आणि आंबील आणि ताक हे एवढंच घेते आहे. स्टार्ट तर केलं आहे पण हे शेवटपर्यंत न्यायचं आहे.